उद्या तुमच्या खात्यात 1500 रुपये टाकण्यात येतील, याच्यावर आमचे अधिकारी चर्चा करत आहेत. फक्त 2 दिवस वाट पहा. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूज मध्ये तुमचे मनापासून स्वागत. बहिणींनो, आज मी तुमच्याशी एक यूट्यूबर म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनून बोलायला आले आहे. आज 13 फेब्रुवारी तारीख उजाडली आहे. अर्धा फेब्रुवारी महिना संपत आला आहे, पण ना जानेवारीचे 1500 रुपये आलेत, ना जुने रखडलेले 4500 रुपये. तुमच्यापैकी अनेक बहिणी घाबरल्या आहेत. अनेक जणी कमेंट्स करत आहेत की ताई, अजितदादा गेले म्हणून सरकारने ही योजना गुपचूप बंद केली का? सरकार आमच्यापासून काही लपवत आहे का? आज या सर्व प्रश्नांवर आपण मोकळेपणाने बोलणार आहोत. आजचा व्हिडिओ तुमच्या हक्काचा आवाज आहे, त्यामुळे तो पूर्ण पहा आणि एकही गोष्ट मिस करू नका. अजितदादानंतर योजना बंद झाली का? बहिणींनो, हे सत्य आहे की अजितदादा पवार या योजनेची सर्वात मोठी ताकद होते आणि त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. पण त्यांच्याशिवाय योजना बंद झाली आहे का? तर याचे उत्तर आहे बिलकुल नाही. सरकारने बजेट 2026 मध्ये या योजनेसाठी स्वतंत्र निधी ठेवला आहे आणि ई-KYC ची तारीख सुद्धा 31 मार्च पर्यंत वाढवली आहे. जर योजना बंद करायची असती तर सरकारने पोर्टल पुन्हा कधीच उघडले नसते. पण कामात उशीर होणे हे प्रशासकीय कामे मंदावल्याचे लक्षण आहे. सरकारला हे समजले पाहिजे की बहिणींसाठी हे 1500 रुपये म्हणजे साधी रक्कम नाही, तर त्यांची गरज आहे. आता सर्वात कडू प्रश्न, फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू आहे, मग जानेवारीचे पैसे कुठे आहेत? बहिणींनो, उशिरा मागे निवडणुकीची ड्युटी आणि डेटा अपडेट होण्याचे कारण सांगितले जात आहे, पण ही कारणे आता जुनी झाली आहेत. अधिकारी सांगत आहेत की पैसे टप्प्याटप्प्याने येतील, पण वास्तव हे आहे की लाखो बहिणींच्या घराचे बजेट कोलमडले आहे. जर KYC पूर्ण झाली आहे तर मग पैसे पाठवायला इतका उशीर का? सरकार बहिणींच्या संयमाची परीक्षा घेत आहे का? आता आपल्याला फक्त वाट पाहायची नाही, तर आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, आता वेळ आली आहे की तुम्ही सरकारकडे तुमचा हक्क मागितला पाहिजे. ही कोणतीही खैरत नाही, तर तुमचा अधिकार आहे, ज्याचा शब्द खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता. सोशल मीडियाचा वापर करा. फेसबुक आणि ट्विटरवर मुख्यमंत्री साहेबांना टॅग करा. अंगणवाडीत आवाज उठवा. तुमच्या अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून वरपर्यंत निरोप पोहोचवा की बहिणी आता अजून वाट पाहणार नाहीत. आमची मागणी स्पष्ट आहे. फेब्रुवारी संपण्यापूर्वी जानेवारीचे 1500 आणि जुने रखडलेले 4500 रुपये प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात एकाच टप्प्यात आले पाहिजेत. बहिणींनो, गप्प बसून काहीही होणार नाही. तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागेल. तुम्हाला माझी ही मागणी मान्य आहे का? जर हो असेल तर कमेंटमध्ये आम्हाला आमचा हक्क पाहिजे असे नक्की लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा. मी वचन देते की तुमचा आवाज मी दबून देणार नाही. सीमाताई न्यूज तोपर्यंत व्हिडिओ बनवत राहील जोपर्यंत प्रत्येक बहिणीच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. धीर धरा, योजना बंद झालेली नाही, फक्त आपल्याला मिळून सरकारला जागे करायचे आहे. योग्य आणि धाडसी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला शेअर करा. मी पुन्हा भेटेन नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.